याज्ञिकी एक लव स्टोरी अशीही भाग 35। ये इश्क नहीं आसान, इतना ही समझ लीजिए। एक आग का दरिया है और डूब के जाना है। प्रेम करणं नेहमीच आव्हानात्मक काम आहे आणि मी हे आव्हान स्वीकारलंय. बघू मला कोण आणि कसं माझ्या अधूपासून दूर ठेवतंय. आत्ता आग का दरिया पार करायचा नसला तरी बाकी बऱ्याच गोष्टी हा रिशान कुलकर्णी आपल्या प्रेमापर्यंत पोहोचण्यासाठी करूच शकतो. हे दुनिया वालो, जस्ट वेट अँड वॉच. याज्ञिकी येऊन आजीच्या रूममध्ये फ्रेश होऊन कपडे बदलून बेडवर आडवी झाली. आजीही आल्या आणि त्याही तिच्या शेजारी बसल्या. काही वेळ परत एकदा दोघींचं थोडं बोलणं झालं आणि नंतर त्यांनी अंग बेडवर टेकवलं. लाईट्स ऑफ करून दोघींनी डोळे मिटले. पण काही केल्या याज्ञिकीला झोपच लागत नव्हती. राहून राहून रिशानचा नाराज झालेला चेहरा तिला आठवत होता. त्याच्या मिठीत तर तिला जायचं होतं, त्याच्यासोबत त्याच्या रूममध्ये राहायचं होतं, पण आजींना विरोध करणं जमलंच नाही तिला. समोरच्या उशीला घट्ट कवटाळत ती डोळे बंद करून पडली होती. एक प्रकाश झोत तिच्या चेहऱ्यावर आला. तिनं खाडकन डोळे उघडले तर बाल्कनीच्या दरवाजा मागून कोणीतरी मोबाईलचा टॉर्च तिच्या चेहऱ्यावर मारत होतं. ती पटकन उठून बसली. थोडी घाबरली. यावेळी इथं असं कोण असेल? तिच्या डोक्यात विचार येतच होता की त्या माणसानं टॉर्च स्वतःच्या चेहऱ्यावर आणला आणि तिनं डोळे मोठे केले आश्चर्यानं. रिशान! थोडं मोठ्यानं तिच्या तोंडून निघालं आणि त्याने तिकडे डोक्यावर हात मारला आणि स्वतःच्या तोंडावर एक बोट ठेवून श्श करून तिला गप्प बसण्यासाठी खुणावलं. तिनेही मग पटकन स्वतःला सावरत इकडे तिकडे पाहिलं तर आजी उठू लागल्या. काय ग, काय झालं? स्वप्न पाहिलंस का? हा, हो, स्वप्न पाहिलं. तिने कशी तरी मान होकारार्थी हलवत म्हणलं आणि परत बेडवर झोपून घेतलं आणि डोळे बंद केले. आजींनी मग डोळे बंद केले तसा तिनं सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळ ती तशीच झोपून राहिली. नंतर बाल्कनीकडे पाहिलं तर रिशान तिला तिथे बोलवत होता. आतून दरवाजा बंद होता, त्यामुळे त्याला आत येता येत नव्हतं. ती हळूच उठून तिथपर्यंत गेली आणि तिने तो काचेचा दरवाजा उघडला आणि बाहेर गेली. रिशानने ती बाहेर येताच पटकन तिला मिठी मारली, जसं काही कित्येक वर्ष तो तिला भेटलाच नव्हता. आणि याज्ञिकी मात्र त्याच्या या कृतीनं घाबरली होती. त्याच्या मिठीत असली तरी लक्ष मात्र आजी आतमध्ये झोपल्यात याकडेच होतं. रिशान, तुम्ही आत्ता इथे? इथे नाही तर मी कुठं असायला हवं होतं? हा, जिथे तू तिथे मी, तो तिच्या नाकावर आपलं नाक घसत म्हणाला. हे ऐकून तिला तर एक फूट हवेत उडल्यासारखं वाटत होतं आणि लाजेची लाली गालावर पसरली होती. पण दुसऱ्या क्षणी आपण कुठे आहोत हे लक्षात आलं आणि तिनं रिशानकडे पाहिलं. पण तुम्ही इथे कसे काय आलात? पाईपवर चढून. बर, आता ते महत्वाचं नाहीये. इथून बाहेर कसं पडायचं ते पाहूयात. त्याने इकडे तिकडे पाहिलं. तो जरी पाईपवरून चढून आला असला तरी याज्ञिकीला तिथून घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्याने मग रूममध्ये डोकावलं तर आजी झोपली होती. चल आता आत. अहो, आजी उठतील ना. भेटलात ना आता, आता जा ना तुम्ही. ती थोडा हळू आवाजात घाबरत म्हणाली. नो, तू माझ्यासोबत येणारेस आपल्या रूम मध्ये. काय? अहो पण आजी. काही होत नाही. सकाळी आजी उठायच्या आधी ये परत इथे. तिने पुढे काही बोलायच्या आधीच त्याने दरवाजा उघडला आणि तो आतमध्ये आला. वर पाहात देवाला हात जोडत याज्ञिकी आतमध्ये आली. दोघे आत आले आणि नेमकीच
आजीनं कूस बदलली. तसं याज्ञिकी ओरडणार तर रिशानने तिच्या तोंडावर पटकन हात दाबला. तिने पटकन कान पकडले. जिथे गप्प बसायचं तिथे गडबडून ती मोठ्याने ओरडणार होती. त्याने तिचा हात पकडला आणि रूमचा दरवाजा उघडून तिला बाहेर घेऊन आला. दरवाजा हळूच बंद केला आणि दोघांनी परत एकदा सुटकेचा श्वास सोडला. अहो, आजी रात्रीच्या उठल्या तर? डोंट वरी, आजी सकाळशिवाय उठत नाही आणि आता तू आवाज नको करूस. तिला दटावत तो जिन्यानं वर जाण्यासाठी निघाला की एवढ्यातच कसला तरी आवाज झाला. तसे दोघेही जागीच थांबले आणि नंतर जिन्यावरून कोणीतरी खाली येताना त्यांना जाणवलं. तसं ते जिन्याच्या जवळ असणाऱ्या किचनमध्ये शिरले. शी बाई, ही खिडकी कोणी उघडी ठेवली? हवेमुळे फ्लॉवर पॉट पडला, कोणीतरी म्हणालं आणि आवाजावरून दोघांनी ओळखलं की त्या स्मिताताई होत्या, घरात काम करणाऱ्या ताई. पडलेला फ्लॉवर पॉट उचलून त्यांनी खिडकी बंद केली आणि त्या परत जाणार तशा परत थांबल्या. किचनमध्ये भिंतीला टेकून उभं असणाऱ्या रिशान आणि याज्ञिकीला त्यांच्या पावलांचा आवाज ऐकायला येत होता. किचनचा दरवाजाही हा उघडाच आहे, बाकी लोक काय कामाची नाहीत. थोडा वैतागतच त्यांनी बाहेर येऊन किचनचं दार बंद केलं आणि त्या जिन्याने वर निघून गेल्या. त्या गेल्या तसे हे दोघेही रिलॅक्स झाले. याज्ञिकीनं येऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा बाहेरून बंद होता. अहो, हा दरवाजा आता बाहेरून बंद केलाय. आता सकाळी मी आजीच्या रूम मध्ये कशी जाणार? तिच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. आदू यार, त्यापेक्षा असा विचार कर ना, हम तुम एक कमरे में बंद है. तिच्या दोन्ही खांद्यांवरती हात ठेवून तो तिला जवळ घेत खट्याळपणे हसत म्हणाला आणि तिनं थोडं वैतागून त्याच्याकडे पाहिलं. रिशान, जा, तुम्ही बोलू नका माझ्यासोबत. तुमच्यामुळे आपण इकडे अडकलोय, ती तक्रार करत म्हणाली. इट्स ओके आदू, बेडरूम काय आणि किचन काय, आपण सोबतच आहोत, हे महत्वाचं ना, त्याने समजुतीच्या सुरात म्हणलं आणि ती थोडी शांत झाली. पण इथे काय करायचं? इथे ना बेड आहे ना अंगावर घ्यायला ब्लँकेट आहे. इथे ना खूप गप्पा मारायच्या. आणि बेड आणि ब्लँकेटचं म्हणशील तर तुझ्यासाठी माझ्या कुशीचं बेड आहे आणि माझ्या मिठीचं ब्लँकेट, चालेल ना? त्याने विचार करून नंतर भुवई उंचावून परत एकदा तिला विचारलं आणि ती लाजून खाली पाहायला लागली. तुम्ही पण ना. तिला पुढे काय बोलावं सुचतच नव्हतं. मी काय? काही नाही. कॉफी घेणार? मी बनवतो. त्याने कॉफी बनवायला सुरुवात केली. ती किचन कट्ट्यावर बसून त्यालाच काम करताना पाहत होती. किती आनंदित होता तो. आणि मगाशी ती आजी तिला घेऊन जात असताना ते पाहून त्याला आलेला राग आठवून, त्याचं बोलणं आठवून तिला आत्ता हसायला येत होतं. रिशानचं हेही रूप तिला खूप आवडत होतं. त्याने कॉफी मग तिच्यासमोर धरला तरी ती आपल्याच विचारत होती. त्याने टिचकी वाजवली तिच्यासमोर तेव्हा कुठेतरी ती भानावर आली. कसला विचार करतीयस? काही नाही, असंच. तिने नकारार्थी मान हलवली आणि त्याच्या हातातून कॉफी मग घेऊन प्यायला सुरुवात केली. काही वेळात तिच्या लक्षात आलं त्याच्या हातात कॉफी नव्हतीच. तुमची कॉफी? चाखायची मला अजूनही. तिच्याकडे नजर रोखत तो म्हणाला आणि याज्ञिकी गडबडली. हृदयाची धडधड प्रचंड वाढली. तिच्या लक्षात आलं ती अजूनही किचन टॉपवर बसून होती. तिने कप बाजूला ठेवला आणि ती खाली उतरणारच इतक्यात तिच्या समोर येत त्याने तिला अडवलं आणि तिच्या दोन्ही बाजूला किचन टॉपवर हात ठेवून तिला मध्येच लॉक केलं. रिशान, मला जाऊ. कुठे जाणार आहेस तू? तू जिथे जिथे जाशील
तिथे तिथे मी असेनच, आणि मला पण माझी कॉफी हवी आहे. तिच्या जवळ येत तिच्या ओठांवर अंगठा फिरवत तो म्हणाला. त्याच्याही हृदयाची स्पंदनं तिच्या नावाचा गजर करत होती. तिने डोळे मिटले आणि काही क्षणातच तिला तिच्या कपाळावर नरम ओठांचा स्पर्श जाणवला. तिच्या मनाची अवस्था तो अजूनही समजून घेत होता, त्यामुळे त्याने कसलीच घाई केली नाही. त्याने तिच्या कपाळावर आपले कपाळ टेकवलं आणि डोळे बंद केले. कितीतरी वेळ तसाच तो तिला अनुभवत होता. थँक्स आदू. थँक्स का? आज जे काही केलंयस ना त्यासाठी. तू माझ्यासाठी अहिल्या आजीवर गन रोखलीस. माझ्यासाठी तू लढायला तयार झालीस. तुला माहिती नाहीये, त्यावेळी मला इतकं स्पेशल फील होत होतं ना. बस, माझ्यापेक्षा जास्त लकी कोणीच नाहीये असंच मला वाटलं. तुझा हा रणरागिणीचं रूपही मला खूप आवडलं. माझी क्यूट पण रणरागिणी आदू. तिच्या केसांवर परत एकदा त्याने ओठ टेकवले. असं काही नाहीये. ते मला त्यावेळी तेच सुचलं, म्हणून मी फक्त. तिला कसं व्यक्त व्हावं हे समजतच नव्हतं. कारण आपल्या आजीवर आपण गन रोखलीये याचं कुठेतरी तिला वाईट सुद्धा वाटत होतं. तिचा चेहरा पडलावता. ते पाहून रिशान बोलायला लागला. काय झालं आदू? अचानक तुझा चेहरा का पडला? अहिल्या आजीला वाईट वाटलं असेल ना. मी त्यांची नात असून त्यांच्यावरच गन रोखली. नाही, उलट त्यांना छान वाटलं. त्यांची नातही त्यांच्यासारखी आहे. नीडर, खंबीर आणि वेळेप्रसंगी कोणाचाही जीव घेणारी. फरक फक्त इतकाच आहे की त्या कोणाचा जीव त्यांच्या स्वार्थासाठी घेतील आणि तू कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी. त्याच्या बोलण्याने याज्ञिकीच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं. ते दोघे बोलत होते की बाहेर कसला तरी आवाज झाला आणि कोणी आत येईल म्हणून दोघे पटकन खाली बसले. किचन कट्टा आणि मधलं टेबल दोघांच्या मध्ये थोडीशी जागा होती, त्यामुळे दोघे सुद्धा टेबलला टेकून खाली बसले. रात्रीचे 12 वाजून गेले होते, पण बाहेर कोणाची तरी हालचाल जाणवत होती आणि अचानक किचनचा दरवाजा उघडला गेला आणि याज्ञिकीच्या चेहऱ्यावर भीतीने 12 वाजले होते. कोणी पाहिलं तर काय म्हणतील हा विचार करून तिने रिशानकडे पाहिलं, तर त्याने तिला शांत राहण्याचा इशारा केला. त्यालाही थोडी भीती वाटली. कोणी पाहिल्यावर काय म्हणतील याची नाही, तर या सगळ्यांना समजलं की आत्ता याज्ञिकी त्याच्या सोबत आहे आणि परत तिला ते सोबत घेऊन गेले तर याची. जशी जशी त्या व्यक्तीची पावलं आत येत होती त्यांचा अंदाज घेत दोघे गुडघ्यावर सरकत दुसऱ्या बाजूला जात होते. कोणी दुसऱ्या बाजूला पोहोचून फ्रीजचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. फ्रीज मधून काहीतरी घेतलं आणि परत त्याच बाजूनं बाहेर पडणार इतक्यात आवाज आला. ही लाईट कोणी चालू ठेवली? कोणी नीट लक्षच देऊन काम करत नाही. असं बोलून त्या व्यक्तीनं लाईट बंद केली आणि बाहेर पडून दरवाजा बंद केला. त्या आवाजावरून त्या मोनाली ताई होत्या त्यांना समजलं, पण त्या गेल्या हे पाहून दोघांनी हुश्य केलं. दोघांनाही हसायला येत होतं. आपल्याच घरात असं चोरासारखं लपत भेटायला, प्रेमात असं चोरून सगळ्या जगापासून लपून भेटण्यात पण काही औरच मजा असते. आणि आज ते दोघेही ते अनुभवत होते. किचन मध्ये आता सगळा अंधार होता, पण खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात याज्ञिकीचा चेहराही त्याला सुखावत होता. त्याने मग पाय पसरून टेबलला टेकून तिथेच नीट बसून घेतलं. याज्ञिकीला आपला हात पुढे करून इशारा केला तशी तीही त्याच्या शेजारी येऊन बसली, त्याच्या खांद्यावर डोकं टेकवून. तिच्या हातामध्ये आपले हात गुंफून
त्याने त्यावर ओठ टेकवले. काही वेळ परत शांतता पसरली. हा क्षण हवा हवासा वाटत होता. इथंच थांबून जावं असं. जागा, वेळ काही मॅटरच करत नव्हतं. एकमेकांची साथ आणि हा हातात हात असाच राहावा आयुष्यभर, असंच काहीसं दोघांनाही वाटत होतं. अदू, आपलं लग्न होतंय परत. काय वाटतंय तुला? बऱ्याच वेळानं त्याने शांतता मोडत तिला विचारलं. खूप हुरहुर वाटतेय रे. विचार करूनच पोटात फुलपाखरं उडतायत. तुम्हाला माहितीये, ही वेळ प्रत्येक मुलीसाठी खूप महत्वाची असते. अगदी हवी हवीशी वाटणारी. मनात थोडी भीती आणि नवीन आयुष्य करण्याचं स्वप्न सुद्धा असतात. आयुष्यात पुढे जाताना जेवढा आनंद होत असतो ना, तेवढाच मागे राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना सोडून जायचं दुःखही असतं. सुखदुःखाचा एक मिलाप लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलगी अनुभवत असते. पण ती बोलता बोलता अचानक थांबली. काय झालं अदू? काही नाही. अगं, मी तुझा नवरा होण्याआधी तुझा काव्य आहे, तुझा फ्रेंड, तुझं पहिलं प्रेम. आणि नवऱ्याला नसली तरी तुझ्या फ्रेंडला तुझ्या प्रत्येक गोष्टी तू सांगूच शकतेस, बरोबर ना? त्यानं तिचं नाक चिमटीत पकडत म्हणलं आणि तिनं हसून त्याला होकार दिला. परत एकदा विचारात हरवत तिनं सांगायला सुरुवात केली. माझं लग्न जमल्याचं मला आजींनी सांगितलं. ना मी मुलगा पाहिला होता, ना मुलानं मला. माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय मी सोडून सगळ्यांनी घेतला होता. त्यात नवीन काही नव्हतं. हेच तर होणार होतं मला माहिती असताना मन रडत होतं माझं. कारण न पाहता न भेटता माझं मन मी काव्याला दिलं होतं. माझ्या मनात काव्य असताना दुसऱ्या कोणाची नववधू कशी होणार होते मी? मलाच माहिती नव्हतं. त्यावेळी सुद्धा ना आयुष्य नको वाटायला लागलं होतं. पण माझ्या तर श्वासावरही माझा हक्क नव्हता. त्यामुळे एका मुलीचं कर्तव्य म्हणून मी लग्नाला तयार झाले. खरेदी होत होती. सगळे येऊन शुभेच्छा देत होते. दागिने, कपडे, मिठाई सगळं काही होत होतं. पण तरी मला हे काहीच करावंसं वाटत नव्हतं. काहीच रुचत नव्हतं. एक एक करत विधींना सुरुवात झाली. मेहंदी तर हातावर रचली होती, पण त्यामध्ये काव्याच्या प्रेमाचा रंगच नव्हता. हळदही अंगाला लावली होती, पण त्यात काव्याच्या स्पर्शाची जादूच नव्हती. नवरीचा साज शृंगार तो तर केला गेला होता, पण तो पाहायला काव्याची प्रेमळ नजरच नव्हती. मी नवरी असून नवरी नव्हते, कारण माझ्या डोळ्यात नवीन आयुष्याची स्वप्नच नव्हती. ती सांगत होती आणि इथे रिशान अस्वस्थ होत होता. त्यावेळी जसा तो तिला भेटायला तिच्या प्रेमात तडपत होता, तशीच तिचीही अवस्था होती. प्रेम तर तिनं तेवढंच केलं होतं जेवढं त्याचं होतं, आणि हीच प्रेमाची ओढ त्यांचं नशीब बदलून त्यांना एकत्र घेऊन आली होती. अदू, त्याचा आवाजही हळवा कानी पडला आणि पुढच्या क्षणी त्याने तिला छातीशी कवटाळलं, अगदी घट्ट. जणू तो सांगत होता, तुझा काव्य तुझ्या जवळ आहे, खूप जवळ. रिशान, इट्स ओके. वाईट वाटून घेऊ नका तुम्ही. आता सगळं काही ठीक आहे. आता तुम्ही सोबत आहात माझ्या, आणि हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. नको मला त्या आठवणी. परत कधीच आठवायच्या नाहीयेत मला त्या आठवणी. हो, पण परत कधीच नको त्या आठवणी ज्यात सखीसोबत काव्य नाही आणि काव्यसोबत सखी. बर, आता परत आपण हे सगळे विधी करू. आपल्या नवीन आठवणी बनवू. यावेळी हा काव्य आपल्या सखीसोबत असेल,
पण मला यावेळी काव्य नकोच आहे, ती मिश्किल हसत म्हणाली. त्याने मात्र भुवई उंचावून तिच्याकडे पाहिलं. म्हणजे मला तर माझ्या रिशांची यादनिकी व्हायचंय, तिने हसत म्हणलं आणि त्याच्याही चेहऱ्यावर हसू आलं. तिला जवळ घेत तो परत एकदा तिच्या केसांवरून हात फिरवायला लागला. तिचे रेशीम केस आणि त्यावर असा हात फिरवणं त्याचा तर आवडता छंदच झाला होता. मनच भरत नसायचं. तिच्या डोळ्यांवर आता झोप येत होती. तिने हळूहळू मान टेकवली त्याच्या छातीवर आणि डोळे बंद केले. त्याने आपल्या मिठीत तिला घट्ट पकडलं. आपली मान मागे टेकवली. खरंच म्हणल्याप्रमाणे त्यानं आपला कुशीचा बेड आणि मिठीचं ब्लँकेट केलं होतं तिच्यासाठी. कधी दोघांचा डोळा लागला त्यांना कळलंच नाही. सकाळी उन्हाची किरणं डोळ्यावर पडली तशी तिला जाग आली. हळूहळू डोळे उघडले तर तिला आपण रिशांच्या मिठीत आहोत हे समजलं. थोडी मान उंचावून वर पाहिलं तर तो अजूनही झोपला होता. रात्रभर दोघे बसल्या जागी तसेच झोपले होते. त्याच्यावर एक प्रेमळ कटाक्ष टाकून तिने सहज समोर पाहिलं तर तिच्या तोंडावरचा रंगच उडाला. समोर आजी, मोनालीताई, चैत्रालीताई, शिखा, जेनी त्यांना पाहत उभ्या होत्या. कोणी नजर रोखत तर कोणी हाताची घडी घालून तर कोणी किचन कट्ट्यावर बसून त्यांच्याकडे पाहत होतं. काय बोलावं, काय करावं काहीच कळत नव्हतं तिला. सगळ्यांच्या समोर रिशांच्या मिठीत आहोत हे लक्षात येताच लाजेने कुठेतरी गायब व्हावं असं तिला वाटत होतं. गडबडीत तिनं उठण्याचा प्रयत्न केला तर आदू, झोप ना अजूनही थोडा वेळ. परत तुला सगळे माझ्यापासून दूर करतील, स्पेशली ती हिटलर आजी. तोंड वाकडं करत तो झोपेत बडबडला आणि तिला अजूनच जवळ ओढू लागला. पण शिखाला हिटलर आजी ऐकून आपलं हसू काही कंट्रोल झालंच नाही आणि तिनं मोठमोठ्यांदा हसायला सुरुवात केली. बाकी सगळ्याही कसंबसं आपलं हसू कंट्रोल करत होत्या. त्या आवाजानं रिशाने हलके डोळे उघडले आणि तोही खाडकन स्वप्नांच्या दुनियेतून आजीच्या किचनमध्ये अवतरला. बिचारा इतक्या जोरात दचकला की झटक्यात उठला. बिचारी जवळ असणारी याज्ञिकी पण धडपडली. तीही हात सोळत कशी तरी त्याच्या शेजारी मान खाली घालून उभी होती. आजी, आम्ही ते रात्री चुकून इथे ते कॉफी. बिचाऱ्याला काय सांगावं हेही कळत नव्हतं. देवा, पाहतोयस ना, करज सरो आणि वैद्य मरो म्हणतात ते आज पाहिलं. ज्या आजीमुळे हे दोघे आज सोबत आहेत तीच आजी आता हिटलर आजी झालीये. त्यांनी रागात पाहत म्हणलं आणि रिशानने मनातच डोक्यावर हात मारला. आजी, अगं असं काही नाहीये. ते मी म्हणत होतो की काही कारण नकोय, जे आहे ते समोर आहे. सॉरी आजी, परत नाही भेटणार याज्ञिकीला असं. बिचारा फेस करत तो म्हणाला आणि आता सगळेच मोठमोठ्यांदा हसायला लागले. आजी हसायला लागल्या तशा दोघांचाही जीव भांड्यात पडला. याज्ञिकीनं नजर वर करून अजून पाहिलंच नव्हतं. हिम्मतच झाली नाही तिची. चला जावा आता आपापल्या रूम मध्ये, तयार होऊन लवकर या खाली. आजी, आता तरी नाश्ता मिळेल ना? यांची झोपमोड होऊ नये म्हणून अजून काहीच बनवलं नाहीये किचन मध्ये. शिखा आजीकडे बघून म्हणते. रिशानने हे ऐकून केसांवर हात फिरवला. लाज तर त्यालाही वाटत होती आणि आपल्या घरच्यांवर रात्री नाराज असलेला तो आज त्यांच्यावर बराच खुश होता. बिचारे सगळे त्या दोघांना डिस्टर्ब नको
म्हणून अजून नाश्ता करायचे बाकी आहेत. याज्ञिकी पटकन बाहेर आली तर बाहेरही रियांश, अमरराव, प्रीतमराव असे सगळेच जण उभं राहून हसत होते. ती पळतच तिथून आपल्या रूममध्ये गेली. रिशान बाहेर आला. तो तिथून निसटणारच तर रियांशने त्याला अडवलंच. सही है ब्रो. आपल्या खानदानात कोणी किचन मध्ये रोमॅन्स केलं नसेल, हो ना डॅड? हो ना, पठ्ठ्यानं नवा इतिहासच रचलाय कुलकर्ण्यांच्या घराण्यात. प्रीतमराव रियांशकडे बघून म्हणाले, असं वाटतंय आता ह्यांच्याकडूनच रोमॅन्सच्या टिप्स घ्याव्यात. प्रीतमराव सगळ्यांकडे बघून म्हणाले. तसे सगळे हसायला लागले. रिशानही ब्लश करत होता. मी ते तयार होऊन येतो, असं बोलून तो पळतच आपल्या रूममध्ये गेला. बाकी लोक कितीतरी वेळ हसत होते. आपल्या नातीला एवढं प्रेम करणारं सासर मिळाल्याचं पाहून अहिल्या आजींना मात्र आनंद वाटत होता. सोबतच आपण किती चुकीचं वागत होतो. नियम, परंपरा, समाज, रूढी यांसारख्या गोष्टींच्या नावाखाली सगळ्यांच्या इच्छा मारत होतो, हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. महिला मंडळ ब्रेकफास्ट बनवत आपल्या प्रेमाच्या आठवणी सांगत होत्या आणि पुरुष मंडळी सुद्धा बाहेर हॉलमध्ये बसून आपल्या रोमांसची कहाणी फुलवून सांगत होती. आज सगळं वातावरण प्रेममय झालं होतं. याज्ञिकीनं कसंबसं स्वतःचं आवरलं. राहून राहून रात्रीचे क्षण आणि आपली झालेली फजिती आठवत होती. बराच वेळ रूममध्येच घुटमळून तिनं शेवटी धाडस करून बाहेर पाऊल ठेवलं. सगळ्यांच्या गप्पा तिच्या कानावर पडत होत्या. त्या ऐकून मज्जा सुद्धा वाटत होती आणि परत परत स्वतःवरच हसायला येत होतं. ती किचनमध्ये पोहोचलीच की सगळ्या जणी तिच्याकडे पाहायला लागल्या. कधी नव्हे ते आज शिखा सुद्धा गप्पांमध्ये सामील होत किचनमध्ये बसून होती. वहिनुडी, काल कोणाची तरी लेट नाईट कॉफी डेट होती. मज्जा आहे बाबा. तिच्या खांद्याला धक्का देत ती चिडवत म्हणाली. हो, आणि अजून काय काय केलं? मीन्स हम तुम किचन में बंद हो, गाणं म्हणलं की मस्त असा डान्स केला. जेनीनं दुसऱ्या बाजूने धक्का देत तिला अजूनच चिडवलं. असं काही नाहीये. आपली नजर झुकवत याज्ञिकी पटकन भाज्या चिरायला घेत म्हणाली. पण धगधग एवढी वाढली होती की हातही थरथर कापत होते. नका ग असा त्रास देऊ तिला, आजी ओरडल्या तेव्हा जेनी आणि शिखा गप्प बसल्या. याज्ञिकी, आज थोडी वेगळी दिसतीयस. काय केलं चेहऱ्याला? आजीनं नॉर्मल राहत विचारलं. याज्ञिकीनं स्वतःला तिथल्याच कबर्डच्या काचेत पाहिलं, पण ती रोज सारखीच तयार झाली होती. नाही, आज रिशांच्या प्रेमात जरा जास्तच गुलाबी गुलाबी झालीयस. आजी तिला चिडवण्याच्या सुरात म्हणाल्या आणि याज्ञिकीनं लाजून हाताच्या ओंजळीत आपला चेहरा लपवला. आजी, तुम्ही पण ना. अगं बाई, कसली गोड लाजतीये. आजींनी तिच्यावरून हात फिरवून नजर काढली. ती तर त्यांना बिलगून तोंड लपवून उभी होती. आज आजी सुद्धा आपलं वय विसरून तिच्या खोड्या काढत होत्या आणि तिला चिडवत होत्या आणि बाकी सगळ्या तिला हसत होत्या. थोडा वेळ गेला आणि मग आजी म्हणाल्या, बरं, वरच्या स्टोर रूम मधल्या त्या नवीन चांदीच्या प्लेट्स घेऊन या कोणीतरी. आजी म्हणाल्या तशी याज्ञिकी पटकन पुढे आली. मी आणते. या सगळ्यांना टाळत ती वर स्टोर रूम मध्ये निघाली. त्यांचं असं चिडवणं आवडतही होतं आणि थोडा रिशांचा राग सुद्धा येत होता. त्याच्यामुळेच तर तिला सगळे असे छेडत होते. तिला एकटीला खाली सोडून तो मात्र निवांत आपल्या रूम मध्ये बसला होता. त्याच्यावर थोडा वैतागत तिनं चांदीच्या प्लेट्स घेतल्या आणि ती स्टोर रूम मधून बाहेर आली. माघारी येताना तिचं लक्ष कॉरिडॉरच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या रूमकडे गेलं. त्यांची रूम होती ती, तिची आणि रिशांची.
रिशान सोबत त्या रूममध्ये घालवलेले काही क्षण तिला आठवत होते. पावलं तिकडे वळणार तर सगळ्यांचा विचार मनात आला आणि मग तिनं आपले विचार बदलले. ती हळूच चोर पावलांनी तशीच पुढे चालायला लागली. रिशान पासून लपून तिथून निघाली होती, कारण त्याने तिला परत पाहिलं तर तो काही तिला सोडणार नव्हता. विचार करूनच अंगावर एक शहारा आला. ती पटकन तिथून जाणार की अचानक कोणीतरी तिला दुसऱ्याच रूममध्ये ओढलं. तिनं घाबरून समोर पाहिलं तर रिशान उभा होता. तुम्ही इथे? असं कोण आत ओढतं? मी घाबरले ना, तिने डोळे मोठे करत म्हणलं. मग माझ्यापासून लपून तू कुठे चालली होतीस? त्याने भुवई उंचावून तिला विचारलं आणि तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं. असं काही नाहीये, ते मी आजींनी लवकर खाली बोलावलंय ना, तिने नजर खाली करत म्हणलं. तो मात्र मिश्किल हसत तिच्याकडे पाहत होता. ती बाहेर जाणार इतक्यात त्याने तिला भिंतीला टेकवलं आणि दोन्ही बाजूंनी हात टेकवून तिला बंदिस्त केलं. अहो, काय करताय? जाऊ द्या ना. त्याची ती स्थिरावलेली नजर पाहून याज्ञिकीला आता सुचायचंच बंद झालं होतं. परत सगळे वर आले तर? हा विचार करूनच भीतीने पोटात गोळा आला होता. मन भरून पाहू देत ना तुला. रिशान तिच्याकडे नजर रोखत तिला म्हणतो. थोड्या वेळापूर्वी आपण एकत्र होतो तेव्हा नाही का पाहिलं? त्याची ही आशिकी पाहून तिने त्रासून त्याला विचारलं. 1 तास 16 मिनिटं म्हणजे 76 मिनिटं म्हणजे 4560 सेकंद तू माझ्या नजरेसमोर नव्हतीस. ती तर डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहायला लागली. ही दुराव्याची 76 मिनिटं मी तुझ्या आठवणीत कशी काढली आहेत माझंच मला माहिती. तो अगदी तिच्या जवळ आला आणि त्याचं बोलणं ऐकून ती आश्चर्यकारक त्याच्याकडे पाहत होती. हृदयाची धडधड तर वाढणारच होती. अहो, पुढचे शब्द तोंडातच अडकले, कारण तिच्या मानेजवळ थांबत त्याने श्वास भरून घेतला. जणू तिच्या शरीराचा सुगंध आपल्या श्वासात भरून घेत होता. तुला क्षणभरही नजरेसमोरून दूर करू वाटत नाहीये. तिच्या कानाच्या पाळीला अलगद ओठांचा स्पर्श करत तो बोलतो. तिची नजर झुकली होती. हा रोमॅन्टिक अंदाज मधला तिचा रिशान ह्या काही तासात ती नव्यानं पाहत होती. हवेत उडल्याप्रमाणे तिला वाटत होतं. त्याने तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला. ती झुकलेली नजर, लाल झालेले गाल, थरथरणारे ओठ, किंचित छोटूसं नाक त्याला वेड लावत होतं. कसं माणसाने स्वतःला कंट्रोल करावं? त्यांना स्पर्श करण्यापासून तो विचार करत होताच की याज्ञिकी! खालून जेनीचा आवाज कानी पडला आणि पुढच्या क्षणी रिशानला धक्का देत याज्ञिकी धावत खाली सुटली. माझ्या प्रेमाची दुश्मन ही स्वतःच आहे. कसं व्हायचं माझं? रिशानने आपल्या याज्ञिकीकडे पाहत म्हणलं आणि मग बेडवर स्वतःला झोकून देत आत्ताचा प्रसंग पुन्हा आठवायला लागला. भेदरलेल्या हरणीप्रमाणे दिसणारी त्याची याज्ञिकी परत कधी जवळ येणार, तो विचार करत राहिला. याज्ञिकी, एक लव्ह स्टोरी अशीही, भाग 36. याज्ञिकी! खालून जेनीचा आवाज कानी आला आणि पुढच्या क्षणी रिशानला धक्का देत याज्ञिकी खाली धावत सुटली. माझ्या प्रेमाची दुश्मन ही स्वतःच आहे. कसं व्हायचं माझं? रिशानने जाणाऱ्या याज्ञिकीकडे पाहत म्हणलं आणि मग बेडवर स्वतःला झोकून देत आत्ताचा प्रसंग पुन्हा तो आठवायला लागला. खाली जाऊन तिनं आजींना त्या प्लेट्स दिल्या. नाश्ता तयार झाला होता. तसे मग सगळेच नाश्ता करायला खाली जमले. आत्ताही लग्नाबद्दल विषय सुरू होता. याज्ञिकी मुद्दामूनच त्याच्यापासून दूर बसली होती.
रिशांची नजर मात्र सारखी सारखी तिच्यावरच जात होती आणि ते पाहून रियांश आणि शिखा मात्र त्याला अजूनच हसत होते. काहीच वेळात नाश्ता झाला आणि सगळे ऑफिसला जाण्यासाठी निघाले. रिशान, आज आहुजा सोबत मीटिंग आहे. तू आणि रियांश ती अटेंड करा. मी फॅक्टरी व्हिजिटला जातोय आणि प्रीतम बाकी कामं पाहून घेईल. अमरराव रिशानला म्हणतात. ऑफिस? रिशानच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या. ऑफिसला गेलो तर दिवसभर याज्ञिकी दिसणार नव्हती आणि आत्ता तरी तिला सोडून त्याला दुसरं काहीच महत्वाचं नव्हतं. पण आता काय करणार? काय सांगावं सगळ्यांना? काहीतरी आयडियाची कल्पना वापरून इथं कसं थांबायचं विचार करत तो तयार होण्यासाठी बेडरूम मध्ये गेला. काही वेळानं सगळे खाली जमा झाले आणि ऑफिसला निघणार इतक्यातच रिशानला थोडं चक्कर आल्यासारखं झालं. तो सोफ्याला धरून खाली बसला. तसे सगळेच त्याच्या काळजीनं पुढे सरसावले. रिशान, काय झालं बाळा? चैत्राली ताई त्याच्याकडे बघत काळजीने बोलल्या. अरे, त्याला वर सोफ्यावर नीट बसवा. स्मिता, पाणी आण ग लवकर. जेनी, तू डॉक्टरला फोन लाव आणि तुम्ही सगळे इथं जरा थोडं मागे सरका बरं. थोडी हवा येऊ द्या. रियांशने डॉक्टरांचं नाव घेतलं आणि रिशानने डोक्यावर मनातच हात मारून घेतला. या सगळ्यात याज्ञिकी मात्र थोडी घाबरली होती. रिशानला त्रास होतोय पाहून काय करावं तेच तिला समजत नव्हतं. डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं होतं. ती त्याच्या शेजारीच त्याचा हात पकडून एकटक त्याला पाहत होती. रियांश सगळ्यांना बाजूला करत त्याच्या शेजारी बसला. तू मेडिसिन्स तुझ्या नीट घेतोयस ना अजूनही? रियांशने त्याला काळजीनं विचारलं. पण रिशानने हलकेच त्याचा हात दाबला आणि नकारार्थी मान हलवली. रियांश थोडा गोंधळला, पण तो काही सांगू पाहतोय पाहून त्याने सगळ्यांकडे पाहत म्हणलं. मी आला ना वरती घेऊन जातो रूम मध्ये. तुम्ही टेन्शन नका घेऊ. त्याला आधार देत तो वर घेऊन निघाला. भाई, मी एकदम ठीक आहे. प्लीज डॉक्टरला नको बोलवूस. पायऱ्या चढताना रिशाननी बाकी कोणी सोबत नाही पाहत म्हणाला. ते ऐकून रियांशने एक रागीट लूक त्याला दिला. काय गरज होती हे सगळं नाटक करायची? रियांश रिशानकडे बघून त्याला विचारतो. भाई प्लीज यार, नंतर सांगतो. आत्ता सगळं सांभाळून घे ना. रियांशने सुद्धा हे नाटक तसंच सुरू ठेवलं आणि रिशानला त्याच्या बेडरूम मध्ये आणून झोपवलं. बाकी लोकही मागे आले होते. त्यामुळे आता रियांशने आपल्या पुढच्या नाटकाला सुरुवात केली. तू सकाळच्या मेडिसिन्स घेतल्यास का? रियांशने रिशानला विचारलं. नाही. त्यामुळेच हे असं झालंय. घे आता मेडिसिन्स. आणि तुम्ही सगळे काळजी नका करू. मेडिसिन्स खाल्ल्यावर तो बरा होईल. त्याने सगळ्यांना आश्वस्त केलं. तरी सगळ्यांना चिंता लागून राहिली होतीच. आजी, मी ठीक आहे. मेडिसिन्स घेतलं की बरं वाटेल आणि नंतर मी ऑफिसला पण जाईन. काही गरज नाहीये कुठेही जायची. अजून तुझी तब्येत ठीक नाहीये. मी तर म्हणते लग्न होऊपर्यंत तू अजिबात ऑफिसला जायचं नाहीयेस. डोक्याला स्ट्रेस येईल असं काहीही काम करायचं नाहीयेस. अगं आजी, ठीक आहे मी. ते काही नाही. माझा निर्णय झालाय. तू घरीच आराम करायचास. बर, जसं तू ठीक समजशील तसं. रिशानने बारीकसा फेस करत म्हणलं, पण मनात तर आनंदाचे लाडू फुटत होते. रियांशने त्याला बॉक्समधल्या मेडिसिन्स हातात दिल्या. त्याला मेडिसिन्स दिल्यात आता. तुम्ही सगळे जा खाली, त्याला आराम करू द्या. रियांशच्या समजवण्यावर सगळे खाली निघाले. याज्ञिकीचं मन मात्र तिथेच घुटमळत होतं. तूही खाली जा याज्ञिकी. त्याच्यासाठी जरा ज्यूस वगैरे घेऊन ये ना परत. डोंट वरी, तो एकदम लवकर ठीक होईल.
तिने सुद्धा मग होकारार्थी मान हलवली आणि रिशानकडे एक नजर टाकून सगळ्यांसोबत ती बाहेर निघून गेली. ते सगळे गेल्याचं पाहिल्यावर रिशानने मेडिसिन बॉक्समध्ये परत टाकल्या आणि रियांशने तर सरळ त्याची कॉलर्स पकडली. हा काय ड्रामा आहे हा? भाई सोड ना यार, ते सहजच. याज्ञिकीला सोडून दिवसभर ऑफिसमध्ये मन नाही लागणार माझं. म्हणून मग काय, हे नाटक केलंस आणि मलाही करायला लावलंस. रियांशने हसत त्याच्या पोटात एक बुक्का मारला. साल्या, आजीला कळलं ना तर तूही मार खाणार आणि माझी पण तुझ्यासोबत पिटाई होणार. पण कळलं तर नाही ना, कोण सांगणार त्यांना? रिशान बोलतच होता की त्याचं दरवाजाकडे लक्ष गेलं आणि त्याने डोक्यावर हात मारला. त्याची ही कृती पाहून रियांशने दरवाजाकडे पाहिलं तर तिथे आजी, चैत्रालीताई, मोनालीताई आणि याज्ञिकी या सगळ्या जणी उभ्या होत्या. तेही रागात दोघांकडे पाहत. रियांशने देखील एकदा त्यांच्याकडे पाहून परत एकदा रिशानकडे पाहिलं. त्याच्या नजरेत भाव होते. यार, कुठे फसवलंस? रिशानही पटकन रियांश शेजारी येऊन उभा राहिला. तुम्ही तर गेला होतात ना सगळ्या, मग परत कशा काय? हो, निघालो होतो, पण जाताना समोरच्या आरशात तुमची इशारेबाजी आणि रिशानने मेडिसिन्स न खाता बॉक्समध्ये परत ठेवलेलं पाहिलं आणि मी समजून गेले काहीतरी गौड बंगाल आहे. असं बोलत आजी त्यांच्या समोर आल्या आणि त्यांनी दोघांचे सुद्धा कान जोरात पिळले. खोटं बोलताय दोघे, नाटकं करताय. कानाला अजून पिळत त्या म्हणाल्या आणि वेदनेने दोघेही विवळले. आजी आजी, मी नाही, हे ह्याचं नाटक होतं आणि मी फक्त. तू फक्त त्याला साथ दिलीस, जशी लहान असताना द्यायचा. हो ना, रिशानला स्कूलला जायचं नसायचं तेव्हा असाच हा नाटक करायचा. कधी पोट दुखतंय तर कधी डोकं दुखतंय आणि त्यावेळी हा रियांश हा सुद्धा त्याच्या बाजूनं असायचा. स्कूलची वेळ सरली की मात्र यांचं सगळं दुखणं थांबायचं आणि मग बाकी वेळ हुंदडायला हे मोकळे दोघे. चैत्रालीताई मोनालीताईंकडे बघून म्हणाल्या, पण तेव्हा तरी स्कूल बंक करायचं असायचं. लहान होते ते दोघे, आता तर मोठे झालेत ना. हा रियांश तर स्वतःही बाप झालाय आता, तरी यांचा पोरखेळ काही संपत नाही. मोनालीताई चैत्रालीताईंकडे बघून म्हणाल्या, हो ना, आधी स्कूल बंक करायचं आणि आता काय ऑफिस. बर, आता सांगाल का हे केलं हे नाटक कशासाठी? हा, आजींनी बारीक डोळे करत त्यांना विचारलं. ते हा आठवलं. माझी आजी, माझी प्रेमळ आजी. अगं, एका घरात असूनही आपण गेले कित्येक महिने नीट बसून बोललोही नाहीये ना. त्यामुळे तुला नीट भेटायला, गप्पा मारायला म्हणून मी इथं आज ऑफिस बंक केलंय. रिशान आजीला मिठी मारत मस्का मारत म्हणाला आणि त्याचा हा ड्रामा पाहून आजींनी त्याच्या हातावर परत एक चापट मारत त्याला दूर केलं. कळतात हो आम्हालाही सगळं काही कारण. कोणाला जास्त मिस केलं आणि आता कोणासोबत गप्पा मारायच्यात ते. आजींनी थोडं हसतच म्हणलं आणि बाकी सगळ्याही गालात हसायला लागल्या. नाही आजी, मला याज्ञिकेला नाही, मला तुलाच भेटायचं होतं अगं. पण मी कुठे तिचं नाव घेतलं हे तर तूच सांगतोयस. हे तर असं झालं चोराच्या मनात चांदण. रिशानने पपी फेस बनवला आणि याज्ञिकी त्याच्या या नाटकाने हैराण झाली. लाजही वाटत होती की तिच्यासाठी तो हा वेडेपणा करतोय आणि थोडासा रागही येत होता, कारण तिला चिडवायला सगळ्यांना अजून एक कारण मिळालं होतं. त्यात काही वेळ त्यांच्या या नाटकानं ती कितीतरी घाबरली होती. त्याची कितीतरी तिला चिंता वाटत होती. आता एवढं नाटक केलंच तर नको जाऊ ऑफिसला. आजी म्हणाली
आणि रिशानच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. बरं, चला सगळे खाली आता. लग्नाचा मुहूर्त काढायला गुरुजी येतील काही वेळा, आणि आता बाकी कामाची पण तयारी करायला लागेल ना. सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली आणि सगळे एक एक करत बाहेर पडले. सगळ्यात शेवटी याज्ञिकी आणि चैत्रालीताई राहिल्या होत्या. याज्ञिकी त्याला पाहतच पुढे चालत होती, कारण तो इशाऱ्याने तिला थांबायला सांगत होता आणि ती नेहमीप्रमाणे नकारार्थी मान हलवत होती. पण समोर लक्ष नसलेली ती अचानक मध्येच थांबलेल्या चैत्रालीताईंना जाऊन धडकली. त्यांनी मागे वळून पाहिलं तर याज्ञिकीने हळूच सॉरी म्हणलं. तू थांब काही वेळ इथेच, नाहीतर थोड्या वेळानं हा परत काहीतरी नाटक करायचा. हा, चैत्रालीताई हसत म्हणाल्या आणि याज्ञिकीनं एक ऑकवर्ड स्माइल दिली. रिशान मात्र खूप खुश झाला होता. थँक्स मॉम. त्या हसत बाहेर गेल्या आणि याज्ञिकीने मागे वळत एक रागीट कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि ती बाहेर जायला निघाली. आणि तो मात्र गोंधळून गेला होता. आदू, तू कुठे चाललीस? खाली चाललीये. अगं पण का? तुम्ही बोलू नका बरं माझ्याशी. ती दरवाजापर्यंत पोहोचून बाहेर पडणार इतक्यात त्याने तिचा हात पकडून तिला मागे खेचलं आणि दरवाजा बंद केला. मला जाऊ द्या. तुला काय झालं? अशी का वागतीयस? मग काय करू मी? तुम्ही कसे वागताय? जराही माझी काय अवस्था होईल तुमच्या या काळजीनं याची फिकीर नाहीये तुम्हाला. हा, हे असलं नाटक कोण करतं? ती रागात त्याच्याकडे पाहत बोलत होती आणि तो एकटक तिच्याकडे पाहत होता. पहिल्यांदा त्याच्यावर ती अशी चिडली होती, आवाज वाढवत बोलत होती, पण त्याला वाईट वाटण्याऐवजी तिचा असा रागवणं आवडत होतं. बोला ना, आता का गप्प बसलाय? तुम्हारी हंसी पर हम मर मिटते हैं, मगर तुम्हारा गुस्सा भी हाय कहीं हमारी जान ना ले. आपल्या हृदयावर हात ठेवत तो मान झुकवत म्हणाला आणि त्याचं हे बोलणं ऐकून तिला पुढे काय बोलावं तेच समजलं नाही. आपला रागही ती क्षणात विसरली आणि त्याच्या डोळ्यातले ते मिश्किल भाव पाहून लाजून मागे वळाली. रिशानने पटकन तिच्या कमरेत हात घालून तिला मागे खेचलं आणि तिला पाठीमागून मिठीत ओढलं. रिशान, जाऊ द्या मला. मॉमने परमिशन दिली ना आता, त्यामुळे आता तुझी कोणतीही कारणं चालणार नाहीयेत. तो तिच्या मानेवर आपले ओठ टेकवत म्हणाला आणि याज्ञिकीचं हृदय परत एकदा नाचू लागलं. बोल ना काहीतरी. याज्ञिकी तरीही शांतच होती. त्याने समोरच्या आरशात पाहिलं तर ती डोळे बंद करून आपल्या हातात ओढणी घट्ट पकडून उभी होती. आपल्या स्पर्शाची तिच्यावर होत असलेली ही जादू पाहून तोही सुखावला होता. आदू. तिच्या कानाजवळ जात अगदीच हळूच तो कुजबुजला. आय लव्ह यू. आत्ताही त्याने हळूवार म्हणलं आणि तिच्या गालावर एक गोड हसू आलं. तो मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत होता, पण ती अजूनही शांतच. त्याने आपली मिठी सोडवली आणि तिला समोर उभं केलं. तू उत्तर नाही दिलंस. कसलं उत्तर? माझ्या आय लव्ह यूचं. देणं गरजेचं आहे का? तुम्हाला तर माझं उत्तर माहितीये की. तिने त्याच्यावरची नजर हटवत त्याला टाळत मेडिसिनचा बॉक्स उचलत म्हणलं. हो माहितीये, तरी मला ऐकायचंय. तू एकदाही मला ते 3 शब्द बोललीच नाहीयेस. बर, बोलेन नंतर. लवकरच बोलेन रिशान, तेही खूप खास पद्धतीनं. याज्ञिकी मनातच बोलते. मेडिसिनचा बॉक्स बेडजवळच्या ड्रॉवर्समध्ये ठेवत ती म्हणाली. पण रिशानला तिचं हे बोलणं अजिबात आवडलं नाही. त्याने तिच्या दंडाला धरून तिला स्वतःकडे वळवलं. तू असं नाही करू शकत. मी असं नक्कीच करू शकते. याज्ञिकी त्याला चिडवत किंचित हसत म्हणाली. त्याला हळूहळू तिचा राग येत होता. त्याने भुवई उंचावून तिच्याकडे पाहिलं आणि ती
ती परत आपला हात त्याच्या हातातून सोडवत पुढे जायला लागली. दिस इज नॉट फेअर. तो तोंड फुगवून म्हणाला. याज्ञिकीनं फक्त हसून पाहिलं. त्याची अशी चिडचिड पाहून तिला हसायला येत होतं. तिचं हे हसणं पाहून त्याने तिला हाताला धरून बेडवर ढकललं आणि स्वतः तिच्यावर येत तिच्यावर नजर रोखून पाहायला लागला. त्याचं असं वागणं अनपेक्षित असलेली ती अचानक बेडवर पडल्यानं घाबरली आणि डोळे बंद करून तशीच पडून राहिली. हळूहळू डोळे उघडले तर त्याचा चेहरा अगदी जवळ होता. खूप हसायला येतं ना तुला? आता हसून दाखव. त्याने कपाळापासून गळ्यापर्यंत एक बोट अलगद फिरवत तो म्हणाला. तसा तिचा श्वास घशातच अडकला. आता बोल. ती तर नजर झुकवून शांत झाली होती. तिचे लाजून लाल झालेल्या गालावर त्याने अलगद ओठ टेकवले आणि तिनं शहारून खालचा ओठ दातात पकडला. तिची प्रत्येक गोष्ट त्याला वेडावत होती. त्या ओठांचा स्पर्श करायची इच्छा असतानाही त्याने मनाला आवर घातला आणि तिच्यापासून दूर होत बाजूला पडला. छताकडे तोंड करून त्याने आपले डोळे मिटले. स्वतःवर कंट्रोल ठेवणं त्याला खूप जास्त अवघड जात होतं आणि अचानक त्याच्या छातीवर त्याला थोडा दाब जाणवला. त्याने डोळे उघडले तर याज्ञिकी आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवून विसावली होती. तिला अजून थोडं जवळ घेत त्यानेही मग तिच्या केसांवर ओठ टेकवले आणि तिच्या बोटांमध्ये आपली बोटं अडकवून तोही तसाच पडून राहिला. ती अशीही जवळ येतीये. यानेही त्याला खूप छान वाटत होतं. हे शब्दात सांगता येणारं नव्हतं. रिशान, थँक्स. थँक्स का? तुम्ही आजी आणि बाबांना इथे घेऊन आलात. जे कर्तव्य मी करायला हवं होतं ते तुम्ही पूर्ण केलंत. जेव्हा बाकी लोकांची त्यांनी साथ सोडली तेव्हा तुम्ही त्यांची साथ दिलीत. तेही मी तुमच्या आयुष्यात नसताना, परत माघारी येईन की नाही हेही माहिती नसताना. तिचे डोळे पाणावले. आवाज गहिरा झाला. अदू. त्याने तिला उठवलं आणि स्वतःही तिच्यासमोर उठून बसला. तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत तिचा चेहरा वर केला. तू माझ्या जागी असतीस आणि अहिल्या आजीच्या जागी माझी आजी असती तर तू नसती का केलीस तिला मदत? तिने डोळ्यांनीच होकार दिला. मग यासाठी थँक्स कशाला? जर तू या घरात सगळ्यांना आपलंसं करू शकतेस तर मी अहिल्या आजीची थोडी मदत तर करूच शकतो ना? तिनं फक्त होकारार्थी मान हलवली. बाबा पूर्वीसारखे बरे होतील का कधी? याज्ञिकीने रिशानला प्रश्न केला. हो, मी लंडनला एका हॉस्पिटलमध्ये बोलून पाहिलंय. लवकरच आपण त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी तिकडे घेऊन जाऊ. नंतर तुला तुझे बाबा परत आधीसारखे दिसतील. तिच्या गालावर हात ठेवत तो विश्वास देत म्हणाला आणि आनंदानं ती त्याच्या मिठीत शिरली. अदू, विराजला जेलमध्ये पाठवण्यात माझा हात होता. तुला याचा राग नाही आला? नाही. त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच ती म्हणाली. तुम्ही केलत ते बरोबरच केलत. दादाने चूक केलीये तर त्याला त्याची शिक्षा मिळायलाच हवी होती. लहान असल्यापासून त्याचं वागणं मला अजिबात आवडलं नाहीये. पण भाऊ आहे म्हणून मला विरोध करायला जमलंच नाही. पण यावेळी त्यांनी जी चूक केलीये ती अजिबातच माफीच्या लायक नाहीये. थँक्स. या गोष्टीचं थोडंसं टेन्शन वाटत होतं मला की तू कशी रिॲक्ट करशील. पण तुझं बोलणं ऐकून आता रिलॅक्स वाटतंय. तिला दूर करत त्याने तिचा रडलेला चेहरा साफ केला. पण तेवढ्यात दरवाजावर नॉक झालं. तसं मग थोडं वैतागत रिशानने दरवाजा उघडला. बाहेर शिखा उभी होती. खाली गुरुजी आलेत लग्नाचा मुहूर्त काढायला. तुम्ही लवकर या खाली. शिखा रिशानकडे बघून म्हणते. आलोच, हो पुढे तू. त्याने शिखाला खाली हकलण्याचा प्रयत्न केला पण शिखा तर शिखा होती. त्याला न जुमानता ती आतमध्ये आली आणि याज्ञिकीचा हात पकडून तिला बाहेर घेऊन गेली.
रिशानने हलकासा उसासा सोडला आणि तोही मग त्यांच्या पाठीखाली आला. खाली हॉलमध्ये सगळेच जमले होते. गुरुजी पंचांग पाहत हातावर काहीतरी आकडेमोड करत होते. यांच्या पत्रिकेनुसार 2 मुहूर्त आहेत, 1 महिन्याभरानं आणि एक रिशानने गुरुजींकडे बघून विचारलं. दुसरा 2 महिन्यानं. जवळचा कुठला मुहूर्त नाहीये का? रिशानने परत एकदा गुरुजींना प्रश्न केला. नाही. मग पुढच्या महिन्यातला मुहूर्त आपण फिक्स करूयात. काय म्हणजे लग्नाला अजून 1 महिना लागेल? नाही, मी एवढ्या वेळ नाही थांबू शकत. तो इतक्या पटकन म्हणाला की सगळे आश्चर्यानं पाहून नंतर हसायला लागले. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होता. रिशान, मुहूर्त नाहीये बाळा, तुला थांबायला लागेल. आजी रिशानकडे बघून म्हणाल्या. ते काही नाही आजी. मुळात एखाद्या चांगल्या गोष्टीची ज्यावेळी सुरुवात करू तो प्रत्येक क्षण शुभच असतो. शुभ अशुभ ते वेळ हे फक्त आपल्या मनाचे खेळ असतात आणि असं काही असलं तरी मला फरक नाही पडत. आधीच या पत्रिकेमुळे माझी आदू दूर जाता जाता राहिलीये आणि परत मुहूर्ताच्या चक्करमध्ये मला आमच्यात अजूनही दुरावा नकोय. जास्तीत जास्त 1 आठवडा. या 1 आठवड्यात तुम्ही आमचं लग्न करून द्या, नाहीतर काय? चैत्रालीताईंनी रिशानकडे कटाक्ष टाकला. नाहीतर आम्ही पळून जाऊन लग्न करू. रिशान तावातावात म्हणाला. म्हणजे दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये बातमी येईल, बिझनेस टायकून रिशान कुलकर्णी यांनी आपल्याच बायकोला आपल्याच घरातून पळवून नेलं. शिखा आपली बत्तीशी दाखवत म्हणाली. पण बाकी लोकांनी यावर न हसता थोडं गोंधळून पाहिलं. रिशान, अरे पण मुहूर्त नसताना लग्न म्हणजे काही वाईट नको रे घडायला. मोनालीताई रिशानला म्हणाल्या. काकू, मनात काही वाईट नको आणूस प्लीज. काही वाईट होणार नाहीये. आणि आधी मॉमला कुणीतरी सांगितलं होतं ना, याज्ञिकीमुळे माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. पण उलट तिनेच माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे माझ्यावर आलेली संकट दूर करत माझा जीव वाचवला. आमचं प्रेम इथून पुढेही या सगळ्या गोष्टी समोर टिकून राहील. आणि प्रश्न फक्त लग्नाचा नाही, तर 2 आठवड्यांनी धर्मराज बाबांना घेऊन आम्हाला लंडनला जायचंय. तिथे किती वेळ, महिने लागतील काहीच माहिती नाहीये. त्याआधी मला हे लग्न करायचंय. तू म्हणतोयस तेही बरोबर आहे बाळा. चांगल्या गोष्टी करायला प्रत्येक वेळ ही शुभच असते. ठीक आहे मग गुरुजी, तुम्ही पुढच्या आठवड्यातला 1 दिवस फिक्स करून सांगा आम्हाला. पुढच्या आठवड्यातील 22 तारीख शुभ आहे. त्या दिवशी तुम्ही लग्नाचा बार उडवून द्या. हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. रिशान आणि याज्ञिकी सुद्धा खुश झाले. रिशानलाही हायसं वाटलं. नाहीतर 1 महिना अजूनही लग्नाला वाट पाहायची हे ऐकून तर त्याला टेन्शनच आलं होतं. पण घरातल्यांनी त्याला समजून घेतलं म्हणून त्यानं नजरेने सगळ्यांचे आभार मानले. गुरुजी निघून गेले आणि आजींनी परत एकदा सगळी सूत्र हातात घेतली. पण 1 आठवडा म्हणजे खूप कमी वेळ आहे. पत्रिका, शॉपिंग, कपडे, हॉल, केटरर्स सगळं पाहायला वेळ पुरेल का? आजी रिलॅक्स. काही टेन्शन नको घेऊ. तू फक्त संगीत आणि हळदीला कोणत्या गाण्यांवर नाचायचंय त्याच्याकडे लक्ष दे. बाकी सगळं मी आणि रियांश भाई पाहून घेतो. अरे पण तुझं लग्न आणि तूच काम करणार का? डोंट वरी आजी, मी आहे ना, सगळं ठीक होईल. रिशानने आजीला आश्वस्त केलं तसं त्यांनी हसून त्याच्या केसांवरून हात फिरवला. त्याने एक कटाक्ष याज्ञिकीकडे टाकला तर लग्न जमलेल्या मुलीची हुरहुर, तिची भीती आणि आनंद हे सगळं काही लपवण्याची धडपड तो तिच्या चेहऱ्यावर अचूक हेरत होता. चैत्रालीताईंनी सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई आणली आणि ती याज्ञिकीच्या हातात देऊन तिला सगळ्यांना द्यायला सांगितली.
थोडं लाजत याज्ञिकीनं सगळ्यांना मिठाई दिली आणि सगळ्यात शेवटी ती रिशांजवळ पोहोचली. मिठाई घ्या. त्याला पाहायला सुद्धा आता तिला लाज वाटत होती. मला ही मिठाई नकोय. तिनं प्रश्नार्थक चेहऱ्यानं नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं. माझं तोंड तर मी रात्री गोड करेन टेरेसवर. कोणाचंही लक्ष नाहीये हे पाहत त्याने तिला डोळा मारला आणि तो वर निघून गेला. तिच्या मात्र पोटात गोळा आला होता. 2दा पकडले गेलो होतो तरी रात्री रिशान परत टेरेसवर भेटायचं म्हणत होता. जेनीने तिला आवाज दिला तसं मग ती त्यांच्यात जाऊन बसली. रिशानही रूममध्ये जाऊन फोनवर अरेंजमेंट करायला लागला. रात्री जेवताना 3 दिवस सगळी शॉपिंग करायची आणि मग मेहंदी, हळद, संगीत आणि मग लग्न असा दिनक्रम ठरला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडायचं होतं. बाकी विधी घरीच करायच्या ठरल्या, पण लग्न कुठे करायचं हे मात्र रिशानने याज्ञिकीसोबत बाकी सगळ्यांसाठीच सरप्राईज ठेवलं होतं.